क्या किती वाजेपर्यंत पोहोचू आपण गोरखगडला? काय वाटतं तुला? पोहोच जाएंगे 2:30 बजे तक तो पोहोच. मराठी बोललास तरी चालेल. मराठी आहे माझं. जय महाराष्ट्र. आपण भावा तू जेवढा शिवाय येतात सगळ्या ब्लॉग्स मध्ये जाणार तोंड पण दाखव लागलीच. प्रतीक तुला काय वाटतं? तू बन्यांवर आलायस स्पेशली. आमच्याकडे गरिबी आहे. अरे ओके, त्याच्या तोंडात हे भरलंय, स्पिटिंग कोबरा आहे तो सध्या. त्याच्या आयटमने त्याला बेंचवर तेच सोडलं नाही फक्त. बाकी पैसे सगळे खाऊन पळून गेले. गाव करे तिथं रिया पाटील ना. आपण भेटूया पुढे. हा काय बोलतो रावण? आपण निघालोय आता. ऑलमोस्ट झाला आपल्याला एक 20-25 मिनिटं झाली आहेत. त्याला सो 20-25 मिनिटं झालेत आपल्याला निघून. तर आपण बघू आता काय होतंय, किती वेळात पोहोचतोय. मॅप मध्ये तर दाखवतात ऑलमोस्ट 2 तास 11 मिनिटं. अरे हा बघ गोरखगड. हा बघ क्लीनर पाठी बसलाय बघ. क्लीनर एवढ्या जा ना, काच पुस ना भोसडीच्या. हे सिग्नल लागलाय, पैसा मिळेगा बाय. चालेल, चला भेटूयात पुढे. अपडेट देत राहील. बाय बाय. मी ब्रेक घेतलाय सध्या एक छोटासा. रावण काय काढतोय डिक्कीतून? गोलवाले आहेत ते यूज करा ना, मानवाला लावून ठेवा ना. यांना झोप येते आणि ड्रायव्हर परत बसतोय आपल्या सीट वरती. थांब रे, मला सोडून जाऊ नको. सो भेटूया पुढे, कंटिन्यू. बाय बाय. झोप ना भाई. एवढ्या गड चढताना एवढ्या ढिलका नको मारूस म्हणजे झालं. मी त्याच्या ड्रायव्हिंगवर भरोसा ठेव आणि झोप. माझा ड्रायव्हर माझ्या आईने भरोसा ठेवला तीच मोठी गोष्ट. हे सगळं ब्लॉग मध्ये जाणार आहे मित्रा. ते कसं असतं माहिती आहे, बाळाच्या पाठी आली असते ना, बाळ इज्जतीत गाडी चालवतं. नाही तेव्हा ही गोष्ट बरोबर बोलला सुरुवात. आणि मित्र असला ना की बाळ मादरचोत बनते. नशीब सवार गाडी येत नाही, नाहीतर नाहीतर आतापर्यंत जो भेंचूत गुतला असतात चड्डी. रस्ते बेकार झाले ना, तयार झाले की छान होते. आता सध्या तरी त्यांची अवस्था बेकार आणि काय काम अजिबात चालू नाही. ऑलमोस्ट अजून 1 तास आहे. काय वाटतं तुम्हाला आताच्या ज्या रोड बद्दल? ये रोड बद्दल ये बिक गई है गवर्नमेंट. ये सब सारे मिलके चूतिया बना रहे हैं हमको. ये ठीक है. भोसड़ी वाले बच्चे. इसका विकेट पड चुका है बेचारे का. हे रावण तुला सो गया. झोपायचं होतं ना रे. झोपत नाही लागत आहे. एवढी आठवण येते तिची. आलिशाची आठवण येते. बाय ब्लॉग चाललाय क्या? सॉरीची आठवण येते त्याला. हा ठीक आहे. फायनली आपण पोचलो आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत. 2:30 पावणे 3 झालेत. सो अजून तरी आम्ही इथे थांबलो आहे. स्टँडच्या इथे थांबलो आहे आम्ही सध्या. सो बघू आता, सकाळ होण्याची वेट करू आणि मग जाऊ हळूहळू वरती. सो आम्ही स्टार्ट करू तेव्हा आपण परत ब्लॉग कंटिन्यू करू. गोरखगडला आलो आहे आणि लाईक कारमध्येच थोडा झोपायचा प्लॅन केला, कारण बाहेर सगळं एकदम सन्नाट आहे. सो त्यामुळे पब्लिक विका झोपला आहे बघा कसं. हा गरम होत होतं. टॅटो दिसतोय रे असा. ड्रायव्हर बिचारा ड्रायव्हिंग करून झोपलाय घोर घोर. बघू आता 4 वाजताचा तर प्लॅन आहे की लाईक आता वस्ती चालू झाली की मग आम्ही चढायला चालू करू गड. गाडी इथेच कुठेतरी पार्क करूयात, बघूयात कसं काय ते. सो पुढचा अपडेट देत राहीन, बघू कसं ते. चला बाय. रात्रीचे 4 वाजल्यात. भूक लागली आहे. आणि हा नीच माणूस इथे बाहेर झोपलेला. एवढे
इथे इथे बाहेर झोपलेला ह्याच्यावरती. आणि आता परत येऊन गाडीमध्ये बसलाय आणि बोलतो भूक लागली. आता याने एक ऑनलाईन बघितलं आहे हॉटेल. सो त्याला कॉल केलेला त्याने की चालू आहे की नाही. आणि आता चाललोय आम्ही. आणि इकडे आमचं भिकारचोट नेट पण नाही चालत आहे. अरे आई जवली. आणि हा प्रतीक इथे लाश पडले बिचाराची. प्रतीक नेटच नाही हे चालत. प्रकाश, हा प्रकाश बंद करू आपण. नेट नाही चालत. चला आपण भेटू आता हॉटेलमध्ये. नेट. ओ दादा, साईराज हॉटेल पुढे आहे ना? पुढेच असेल दादा. थँक्यू साईराम. पुढे हॉटेल. हेलो, हमारे साथ एक स्कैम हुआ है. विका को लगी थी भूख. उसने ऑनलाइन चेक किया कि कौन सा होटल अभी अवेलेबल है. तो उसने वहाँ पे, हम लोग थे वहाँ पे गोरखगढ़ के यहाँ पे. फिर उसको कॉल किया गूगल से नंबर लेके. वो बोला कि चालू है करके. और फिर इधर आने के बाद पता चल रहा है कि वो होटल मतलब लाइक रूम वाला होटल है, खाने वाला नहीं है. तो अभी देखते हैं किधर क्या होता है खाने के लिए. और साला उस चक्कर में हम लोग ऑलमोस्ट नहीं बोल के वो 15 या 16 किलोमीटर दूर थे हम लोग. और उतना दूर से हम लोग यहाँ पे आए और यहाँ पे ऐसा हुआ है. तो अभी देखते हैं कहाँ क्या मिलता है, देखते हैं. असं नाही, साधा फोटो आहे. दाखव मला, दाखव. इथे खूप मोठी गोष्ट सर्च होते आहे सध्या. ID पास आउट करणं चाललंय. हा विकी पण नंबर घेतोय. हे सगळं ब्लॉक मध्ये जाणार आहे, आधीच सांगतोय. विक्या, मानसीला स्वतः व्हिडिओ पाठवेन मी, लक्षात ठेव. अरे बस बस आरामात. फायनली आम्हाला खायला भेटलंय. या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खाल्लं. सो आता निघतोय परत गोरखगडला जायला. परतची टेस्ट ही ट्रिपल राईस नव्हता मित्रा, फ्राईड राईस होता तो. फोडणीचा भात होता, सॉरी फोडणीचा भात होता तो. ठीक आहे, तो खाल्ला आपण. आता निघालोय आपण गोरखगडला परत जायला. ठीक आहे, सो आपण सुरुवात करू तेव्हा आपण परत व्हिडिओ चालू करू. ठीक आहे, बाय बाय. सुबह सुबह 15 पिक्सल मोड का कैमरा लेके जाते हो. ये मॉर्निंग का 6 बजे का व्यू है. जाते मराठे. फायनली स्टार्ट केलं आहे ट्रॅक. सर्वांनी चेंज केलं आहे गाडीमध्येच. चला रे. का वाटतं की किती वेळात पोचू आपण वरती. ऐसा फांगा डालेंगे, लंबा लंबा डालेंगे तो हम जल्दी पहुंचेंगे. मस्त आहे, मेंटेन ठेवलं आहे यार, प्रॉपर असं ठेवलं आहे. खाली वा. मी काय वाटतं, आपण ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर ट्रॅकिंगला आलो आहे. आणि त्या 1.5 वर्षानंतर हा असा एकदम ऑलमोस्ट हार्ड गड घेतला आहे. तर तुझं काय ओपिनियन आहे की काय म्हणून आपण हा विचार केला. सध्या तरी 1.5 वर्षाने आलो तर सध्या लगेच धक्कायला झालं आहे. मला वाटत नाही यावेळेला पोट वाढलं आहे भावाचं, त्यामुळे मला वाटतं यावेळेला 4-5 स्टॉप तरी घ्यावे लागते. हे 2 बल्बसवर लगेच थकले पण आहेत. हे बघा, रानटी आले, चालू झालं यांच्या अंगातला रानटी पण. का वाटतं तुमच्या हृदयाच्या ठोके आता एवढ्या कमी अंतरात का ठोकायला लागलेत. ते आता बाहेर येणार आहेत म्हणून. मग ते बाहेर आल्यावर तुम्ही कुठे जावाल. बोला बोला. स्वर्गात रंभा आणि संभाला भेटायला. चलो.
हा रानटी आहे आमचा, जो रात्री स्पिटिंग कोबरा बनून बसलेला. ह्यानेच एकट्याने झोप पूर्ण केली आहे पूर्ण ट्रॅव्हलिंग जर्नीमध्ये. सीधा व्ह्यू. अजून तरी त्या झाडांमुळे काय दिसत नाही आहे. थोडा आपण वरती गेलो की मग पूर्ण दिसेल. इथून आलो आहे आम्ही. अजून तर पुढे काय मंजिल दिसत नाही आहे किंवा असं काय क्लिअर दिसत नाही आहे. सो वरती जाऊन बघूयात आपण. आम्ही 4 जण होतो. अजून एक मित्र आमच्याबरोबर ॲड झाला आहे. इथला लोकलच आहे बट चांगला आहे. हा बघा क्यूटी. पूर्ण आता ऑलमोस्ट जिथपासून चालू केलं तिथपासून की नाही माहीत नाही, बट पाठीपाठीत चालू आहे आमच्या. तो येतो आहे. सो थोड्या वेळाने परत भेटू आपण. फायनली हा आता आपल्याला दिसतोय, हाच आहे गोरखगड ज्याकडे आपण जायचं आहे. हळू 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 प्रतीक, नाही तर शूज काढून टाक. आणि इथे अर्ध्या रस्त्यावरती ऑलमोस्ट बेंच आहे. अर्ध्या रस्त्यावरती म्हणजे जंगलाच्या मधोमध, म्हणजे ते जो ट्रॅकचा वे आहे त्याच्यामध्येच ऑलमोस्ट बेंच ठेवला. आय थिंक इकडे काहीतरी व्ह्यू असेल. सो झाडांमुळे पूर्ण तो कवर झाला आहे. सो त्यामुळे कदाचित ते दिसत नाही आता सध्या आपल्याला. सो एकदा बघूयात. विकी बोलतो आहे की आपण एकदा परत नेक्स्ट इयर किंवा 2-3 महिन्याने परत एकदा व्हिजिट मारूयात गोरखगड. सो काय म्हणणं आहे तुमचं विकी? तेव्हा आपण दोघं जायचो. ओके. आलं की चढायला डायरेक्ट थांबत नाही बसायचं. ओके ठीक आहे. आज मला आता मला वाटत नाही की आपल्या एका दिवशी 2 गड होते. ओके. का? कशामुळे? आपल्याला या दोघांची अवस्था बघून तुम्हाला असं वाटतंय का? ठीक आहे चालेल. पोरीवर नाही. चालेल. आता थोडे आपण वरती जाऊन भेटूयात. चला. आताच बोल, चिंगमबद्दल काय बोलवतास? काय चुकी केली आपण? काय चुकी केली? चिंगम खाऊन चुकी केली आपण. आणायचा ना. हा ठीक आहे. जी पण तुझी होणारी गर्लफ्रेंड असेल तिला हा व्हिडिओ नक्की पोचेल. सॉरीला शॉर्ट काय होणार? मग कशाला? मी इज्जती दुसरा होतो ना तुला. दुसरा रिटेक. हा ठीक आहे. तोच रिटेक हवा मला. दुसरा रिटेक घेऊया. नाही तोच. काय बोलवता? काय चुकी केली आपण स्टार्टिंगला? लिमलेटच्या गोळ्या घेतल्या पाहिजे होत्या आपण. आणि काय केलं आपण? चूक काय केली? हॅपीडन घेतले. हा देऊ शकतो, तू देऊ शकतो. तसं नाही, त्याने चिंगम आपण नंतरसाठी घेतलेले पण त्याने खाल्ले, त्यामुळे सर्वांनी खाल्ले. आणि मग अर्ध्या रस्त्यात मी स्टार्ट केलं ना तेव्हा मला श्वास तर चढला, जास्त प्रमाणात चढला. मग त्यामुळे मी बोललो की थुकतो. मी थुकला तिथलो. ह्याने थुकला की नाही माहीत नाही. तू कुठे थुकला? मग मी खाल्लाच नाही अजून. नशीब, वाचलास, खूप वाचला. मग तरी तुझा एवढा श्वास चढतोय? आफ्टर इंजरी. हो हा बरोबर. मोठी इंजरी मधून आला आपला भाऊ. पुढे. हा जाऊया चला. चल चल प्रतीक, नंतर रिप्लाय दे रिया पाटील सेजल बिजलला. झाडावर बसू दे. हे बघ ऋषी. आता किती हाईटवर असू रे? काय गॅरंटी आहे? किती आहे विकी? हा किती उंच आहे? 2,500. 2,500? नाही विचारली. हा गड आहे ऑलमोस्ट जवळच आहे. आम्ही ऑलमोस्ट काहीतरी 20-25 मिनटं लागतील. बघू चला. एक स्पॉट जो आहे म्हणजे या गडाचा पहिला जो स्पॉट आहे तो किती मस्त आहे तो तुम्हाला दाखवतो. फक्त व्ह्यू बघा. सी सी किती मस्त आहे.
आता एक 2 मिनटाचा एक हे घेऊ रेस्ट आणि फोटोज अँड सर्व क्लिक करू आणि मग पुढे निघू आम्ही. भेटत पुढे. आमचा बल्बसवर चाललाय. थांब मी देतो धक्का. थांब. फोटो कोण काढतोय त्याला झोका देतोय. हा बस शाबाश. नॅचरल झोका वेलीवरती. त्याच्या मधनाने तुटेल जावा. घाल बरोबर. दुसरीकडे कुठे घुसली ना तर बघ लक्षात ठेव. नाही रे बाबा तिथे काहीतरी दुसरं घुसवेल तो. काय होतं ते राहिला रे मजबूत. खाली आहे त्यामुळे ते एल्बो लिव्हरचा विचार अटेम्प्ट द्यायचा चाललाय माझा. होईल काय वाटतं. नाही होणार एवढ्या स्टेबल नाही. 10,000 पाहिजेत की नाही. नको 10,000. चायला हड्डी बिड्डी तुटली तू देणार आहे भरून. नेतो ना शताब्दीला. एवढा शताब्दीला घेऊन जातो तो बघ. कुठून तरी आवाज आला टाकायला. एक ते कॅम्प घेऊन आल्यात. घेऊन आले. इथे फोटो काढायला पाहिजे. पब्लिक खूप आली आहे. सो त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर वरती पोचायचं आहे. म्हणजे गडावरती. नाही तर मग परत गर्दी होणार. आणि जे तिथे रिस्की स्पॉट्स आहेत जे म्हणजे एका टायमाला एक माणूस क्रॉस होणार तिथे. सो वेळ लागण्यापेक्षा आम्ही लवकरात लवकर वरती गडावरती पोचायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून हा की फटाफट चालायला बोलतो आहे. आणि हे आमचे 2 बल्बसॉर. एक बल्बसॉर आणि एक 4 मेंढर आहे. सो त्यामुळे आणि सीधा व्ह्यू. मी उपमान आहे. मी शिरा खातो. तू मिठ्ठा आहे. तो बघ पुढे चाललाय. ती गोड. गडाच्या ऑलमोस्ट आपण पायथ्याशी आहे. हा इथून असा गड चालू होतो आहे. सो एक असा फिरून रस्ता आहे जाण्यासाठी तिथे त्या बाजूला. म्हणजे जिकडनं वाट जाते तिथे. सो आता आपण तिकडेच चाललो आहे. बघूयात पुढे. गोरखगडबद्दल माहिती दिली आहे थोडीफार. आणि हे इथे शिवलिंग आहे. देवाचे मंदिर आहे. स्त्रियांना प्रवेश करू नये. स्त्रियांनी प्रवेश करू नये. हा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि इथे एक झाड आहे. ते कसे आहे ते तुम्हाला मी दाखवतो. एक मिनटं. आणि हे झाड काही अशा प्रकारे आहे. ते पूर्ण त्याची मुळे त्या किल्ल्याच्या भिंतीमध्ये घुसलेत. आणि हे झाड आहे पूर्ण अजूनही चांगले आहे. सो अजून आपण पुढे जाऊयात. भेटूयात पुढे. तिथे ते पाण्याचे टाकी आहे. आणि हा गड आहे. ही वाट आहे तिथून पूर्ण. हा गड आहे. सी द व्ह्यू. हां आलो. आणि हे गडाचा एंट्रन्स आहे तो गोरखगडाचा. हे सगळ्या शिड्या आहेत. इथून फिरून आपल्याला ह्या शिड्या मी एकदा तुम्हाला दाखवतो. ह्या शिड्या आहेत अशा. ह्या दिसत आहेत ना. ह्या अशा शिड्या आहेत पूर्ण. अशा जाऊन ह्या अशा वरती प्रॉपर शिड्या आहेत. तिथे आपण गडावरती तो एंट्रन्स आहे गडाचा. म्हणजे द्वार लावला आहे त्याला प्रॉपर असं. सो वरती बघूयात आपण. चला गाईज आपण
अर्ध्या समथिंग शिड्या चढलो आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण इथं असा रस्ता आहे पूर्ण हा, असा फिरून समथिंग तिथून आपण स्टार्ट केलेला, इथून या बाजूने कुठेतरी आपण स्टार्ट केलं आहे. हा असा फिरून पूर्ण इथून असा चढून आपण इथपर्यंत आलो आहे. तर आपल्याला अजून वरती ते जे झाड दिसतं आहे तिथे जायचं आहे. आता आपण वरती एकदा हे डोंगर बघा, किती मस्त व्ह्यू वाटतोय. आणि हा सकाळी ऑलमोस्ट 9 वाजताचा सीन आहे. आपण ऑलमोस्ट पोचत आलो आहे. इथे गेट आहे आणि या पायऱ्यांवरून आपण आलो आहे. पूर्ण दुसरी लोक पण येत आहेत. जय शिवाजी महाराज. आपण दाखव ना. ही नैसर्गिक तयार झाली नाही. आणि इथून वाट इथं आता ही वाट आहे जी प्रॉपर आता वरती गडांना पोचवणार आहे आपल्याला. आहे. ठीक आहे. दगडीवर दाखव दे मग. आणि इथे ती पायरीवरती शिलालेख आहे. तो तिथे आता जवळ जाऊन बघूयात आपण. सुरू करूयात आपण इकडनं आता चढायला. ठीक आहे, चला. आपण पोचलो इथे आणि हा आहे शिलालेख पूर्ण कोरलेला आहे इथे. आणि हा आहे शिड्या. आणि हा आमचा प्रतीक भाऊ माझी व्हिडिओ काढतो आहे या शिड्यांवर चढताना, जी आता तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये दिसेल. इतना बडा करे नको रे, आवाज बिवाज सगळा येत असेल ना त्याचा. 47 50 एक मिनिटाची उद्या पूर्ण 53 55 56. आता अजून शिड्या आहेत जे मी बोलत होतो की 3 डिफेक्ट म्हणजे एकदम टफेस्ट पॉईंट आहेत. हा आय थिंक तिसरा पॉईंट आहे ते जे मी बोललेलो टफेस्ट पॉईंट आहेत त्याच्यातला. आणि लाईक ते पावसात थोडं जास्तच हे होतं. आता आम्ही ऑलमोस्ट पाऊस तर पूर्णच निघून गेला. आता हिवाळा चालू होईल थोड्या दिवसात. चालू होईल म्हणजे इथे ऑलमोस्ट चालूच झाला आहे. आता हे जो व्ह्यू आहे हा ऑलमोस्ट मॉर्निंगचा आहे, 9:30 वाजताचा. 9:30 म्हणजे 9:22 समथिंग आहे. सो अजून गड तर आम्ही प्रवेशद्वार तर केला आम्ही. अजून थोडं पुढे आलो तर अजून एक भेटल्या आम्हाला पायऱ्या. आणि आता ह्या समथिंग लास्ट पायऱ्या आहेत. सो बघू आता ह्याच्यावरती जाऊन आपण पुढे कसं काय ते. सो व्हिडिओमध्ये बनवून राहा, पुढे बघूयात आपण. आम्ही पोचलो आहे फायनली. हे बघा गोरखगड. हे थोड्याफार नॉर्मली शिड्या आहेत आणि हे कातळ आहे पूर्ण. ह्याच्या पूर्ण राऊंडमध्ये आपण फिरू शकतो. म्हणजे आहेच फिरायला जागा दिली आहे थोडीफार. आणि आता झाडं उगवले असतो त्यामुळे ते एवढं नाही आहे काय. सो आपण पूर्ण तिकडे त्या साईडला पण जाऊयात. आपण ती साडी दाखवूयात. हे पूर्ण शिड्या बिड्या एक्स्ट्रीम लेवलवरच्या शिड्या आहेत. सो त्या एक्स्ट्रीम म्हणजे एवढ्या पण अशा नाहीत, थोड्याफार आहेत, डिफिकल्टच आहेत. म्हणजे त्यांची आता कंडिशन नाही आहे तेवढी चांगली. त्या शिड्या ऑलमोस्ट नाहीशा झाल्या आहेत. सो त्यामुळे ते चढायला आणि बोलतात ना पटकन हे करायला खूप हार्ड पडतं. आणि ते गर्दीचं असेल तर गर्दी आणि पावसाळा इथे माझ्या तरी मते येऊच नका. कारण नाही आहे तेवढं चांगलं म्हणजे सरफेस किंवा हे. कारण पकडायला आणि धरायला कोणतेही म्हणजे खूप छोटे छोटे पॅचेस आहेत. सो ते प्रॉब्लेम देतील खूप जास्त. सो आता ऑलमोस्ट आपण वरती चालू आहे. एकदा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो इथला. आणि मग आपण त्या साईडला जर गेलो, कातळीच्या साईडला गोल आपण फिरायला जर गेलो तर तिथला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता तुम्ही सध्या हा व्ह्यू एन्जॉय करा. तसे पण चालतील. काढ माझी. हे झालं का रे नाकात गुटगुट कुठे गेलं.
हे आपण आलो प्रॉपर ही पाण्याची ही आहे नॅचरली टाकी आणि व्ह्यू आणि आपण त्या शिलेच्या आजूबाजूला जाण्याचा मार्ग आहे हा. सो आपण त्याच्यावरती चालतो आहे आणि हे इथून शिला आपण पुढे पुढे गेलो की हे असं लिहून येतं गोरखगड आणि हे इथे अशा गुंफा आहे. हे अशा इथे गुंफा आहेत. ह्याच्यावर जायचा विचार करतोय. एक आम्हाला ग्रुप भेटला ट्रॅकिंग जो गोरेगावचाच होता. सो ते बोलले की वरती पण आहे. सो आम्ही आता वरती जातो आहे. सो वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी कसा दिसतोय काय दिसतोय तो. सो बघू चला. इधर गांड खडी पडी है. इथे चालणार आहे. आम्ही तो स्टार्ट केला आता त्याच्यावर चढायला. इथं बघा वरती आहे तिथे आय थिंक हे तुम्हाला इथं दाखवतो. इथून सरळ पॅच ओपन आहे या साईडने. हा आमच्या पुढे एक ग्रुप आहे ते जातात पुढे. सो बघू आता आपण पण जाऊ बघू कसं ते. चला मला मोबाईल ठेवायला लागेल कारण तिथे पकडायची गरज पडणार आहे खूप जास्त. सो त्यामुळे पॅच. चला वरती भेटू. चल वाटे लागल्यास ना की पावसात येऊयात करायला. नेक्स्ट लेवल आहे कारण मध्ये मध्ये आहेत ना हे जे खाचे आहेत हे तुटले आहेत. सो त्यामुळे आहेत ना एक आणि शिड्या ऑलमोस्ट एक सोडून एक आहेत खाचे. सो त्यामुळे मग आपल्याला रिस्क जास्त पडते. ठीक आहे आता पोचला आहे मी जातो वरती. चला. हरिहरपेक्षा हा हार्ड आहे. लाईक हे असेवाले पॅच बघून तुला वाटतं. हरिहर काहीच नाही आहे. हरिहर तर इझी आहे. हा खरा आणि हरिश्चंद्र हरिश्चंद्रला काही नाही आहे. हरिश्चंद्र सपाट पृष्ठभाग आहे. ओके चल आरामात. तो फक्त कोकण कड्यासाठी फेमस आहे बाकी काही नाही. आरामात आरामात. आता आपली बारी आहे वरती जाव्यात. तरी रिस्की पॅचेस आहेत तरी पण मी थोडे कुठे मला स्टेबिलिटी भेटते तिथे मी उभा राहून व्हिडिओ करतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. सो भेटूयात. मी जातो आता वरती चढायला. ठीक आहे. हा आहे टॉपला हे मंदिर आहे आणि हा आहे टॉपचा प्रॉपर एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आम्ही लोक खालूनच रिटर्न जाणार होतो त्या पॅचच्या इथूनच म्हणजे त्या लेणीच्या इकडून होतो जिथे तुम्हाला बोललो ते गुंफा आणि ते सगळं दाखवलं. आम्ही करणार होतो त्यानंतर तिकडनं उतरून आता मच्छिंद्रगड कारण आता 10 वाजलेत काहीतरी आमचे 10च वाजले सकाळचे. सो त्यामुळे मग आम्ही विचार केला की तो एक गड करून टाकूयात आपण. मग त्यामुळे आम्ही लोक तिकडे जाणार होतो. तर काही मित्र आम्हाला भेटले आमच्या इथलेच होते गोरेगावचे होते कोण तिथले त्या साईडचे होते. सो त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही वरती पण चला मच्छिंद्रगड म्हणजे लाईक वरती तिथे असं नाही आहे काहीच. सो मग आम्ही बोललो ठीक आहे मग आता इकडनं एवढे आलो तर हा पूर्णच करूया. मग सो आम्ही इथे वरती आलो आणि मग हा तो जो आता एक्झॅक्ट टॉपला आता ह्याच्यावरती काहीच नाही आहे. गोरखगड हा एकदम टॉपचा हा म्हणजे ह्याच्यावरतीच आहे. हा लास्ट आहे गोरखगडचा वरचा पॉईंट. सो तो आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आहे तो एकदा बघा. हा होता तो मच्छिंद्रगड जिथे आम्ही जाणार होतो. बट तिथे गेलो नाही कारण काही आमचे मित्र भेटले. हे आम्हाला हे बोलले की तिथे काही नाही आहे तिथे म्हणजे लाईक गेलात तरी तिथे काहीच नाही आहे. तू जाऊन आलास तिथे?
नाही, आम्ही फर्स्ट टाइम आलो. लास्ट टाइम आलो तेव्हा खूप पाऊस होता. ओके. म्हणून आम्ही खालूनच गेलो दरवाजाच्या इथून. ओके. आता जेव्हा उन्हाळा आहे, पावसाळा पूर्ण संपला, ऑक्टोबर ओके. हिट चालू आहे, तेव्हा परत एकदा आम्ही ट्राय केलं वरती यायचं आणि आता आम्ही शक्य केलं हे. प्रॉपर पूर्ण. हो. बरं आहे, बरं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. आणि थँक्यू सांगितल्याबद्दल. नाही तर आम्ही तिथे जाऊन वेस्टच झाला असता टाईम. सो त्यामुळे थँक्यू. आता हे परत आम्ही घरी उतरायला घेतो आहे. हे आता चढायला इझी होता, इझी म्हणजे होता तरी, बट आता उतरताना हा जो पॅच आहे, हा पॅच पूर्ण उलटा उतर हे. ऑलमोस्ट 80 डिग्री आहे. हां, यू कॅन सी मी, आय कॅन सी यू ब्रदर. आणि ही टेक्निक परफेक्ट आहे. जर तुम्हाला अशी हाईटची भीती वाटत असेल तर बघून बघून तुम्ही ही प्रॉपर जर उतराल तर खूप चांगली आहे ही टेक्निक. आणि अशा तऱ्हेने तो डेंजरवाला पॅच उतरलो आहे प्रॉपरली. सो आता हळूहळू खाली उतरतो आहे आम्ही. सो आपण आता हळूहळू भेटूयात खाली उतरायच्या मार्गाला. चला, फायनली आपण गड उतरलो आहे आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ऑलमोस्ट वेळ लागला आपल्याला खूप गड उतरायला, कारण ते जे मधले मधले जे हे आहेत पॅचेस आहेत ते खूप लाईक चढायला एवढे, म्हणजे थोडं लक्ष दिलं तर लवकर चढाल, पण उतरायच्या टायमाला तुम्हाला आरामातच उतरायचं आहे ऑलमोस्ट. सो त्यामुळे वेळ लागला. आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि दुसरी गोष्ट कसं की ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली आहे सर्वांचीच. सो त्यामुळे एक खूप जास्त वेळ लागला आम्हाला उतरायला. सो फायनली उतरलो आम्ही. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन, थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.